धन्यवाद साहेब आणि अनंत तमाम जगभरातल्या देशातल्या राज्यातल्या शिवप्रेमींना शिवसंदेश देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी या ठिकाणी विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हर हर। आजच्या या शिवनेरीवरच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आमचे दुसरे आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार जी, मंत्री सहकार आमचे सहकारी दिलीप वळसे पाटील जी, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी खासदार आढळराव पाटील, माजी आमदार शरदराव सोनावणे, शताई उचके, या मराठा सेवा संघाचे विजय घोगरे, विभागीय आयुक्त पुलकुंडवार, जिल्हाधिकारी दिवसे, आयजी फुलारी, मराठा सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व अधिकारी आणि शिवप्रेमी बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात आपण साजरा करतो। महाराष्ट्राचं नाही तर अखंड हिंदुस्थानचं अभिमान आणि दैवत आणि हिंदुत्वाचा हुंकार आणि लोकशाहीचा आविष्कार ज्यांच्या कारभारात 400 वर्षापूर्वी दिसला त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आहे। संपूर्ण देशात जगभरात महाराष्ट्रात सगळीकडे हे उत्साहामध्ये शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो। शिवछत्रपती पार आपले शिवप्रेमी जगभरात ज्या ज्या देशामध्ये आहेत त्या त्या देशामध्ये आजची जयंती शिवजयंती साजरी होत असते। आपल्या सगळ्यांचा आनंद आणि अभिमान। शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शिवछत्रपती म्हणजे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे धैर्य, शिवछत्रपती म्हणजे त्याग आणि शिवछत्रपती म्हणजे समर्पण, शिवछत्रपती म्हणजे दूरदृष्टी, शिवछत्रपती म्हणजे सर्वव्यापी हिंदुत्व, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचं त्यांचं जी काय पद्धत होती ते। शिवछत्रपती म्हणजे युगपुरुष आणि शिवछत्रपती म्हणजे युग प्रवर्तक आणि म्हणून छत्रपती हे सर्वोत्तम प्रशासक, आदर्श राजा, रयतेचा राजा अशी महाराजांची अनेक रूप आपण त्या काळात पाहिली, नजरेसमोर आजही ती तरळतात। शिवछत्रपती आई भवानीला कौल मागणे जितके धार्मिक होते तितकेच ते व्यवहारी, आधुनिक आणि विज्ञान निष्ठही होते। प्रजेचा मायेने सांभाळ करणारे कनवाळू पिता होते, तसेच बंडखोर आणि फितुरांना देहदंडाची शिक्षा देणारे कठोर राजाही होते। 18 पगड जातीचे आणि धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले, त्यांना स्वराज्यात वेगवेगळी जबाबदारी दिली। महाराजांचं हेच सर्व समावेशक राज्यकारभाराचं सूत्र आज सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं। धर्म किंवा पंथ याचा विचार न करता त्यांनी सर्वांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केलं। प्रजेच्या सुखापुढे, कल्याणापुढे स्वतःच सुखदुःख आराम महाराजांनी कवडीमोल समजला। शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पाप लोकांच्या रक्ताने ते कधी रंगू दिली नाही, त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो। छत्रपती शिवाजी महाराज केवळ व्यक्ती नाही तर एक विचारसरणी होती। म्हणूनच शिवछत्रपती हे नियतीला पडलेलं पूर्णत्वाचं स्वप्न होतं असं वाटतंय। आपण प्रत्येकाने शिवरायांकडील एक तरी गुण अंगीकारावा, हीच शिवजयंती साजरी करण्याची खरं म्हणजे एक त्यांना एक आदरांजली ठरेल आणि एक आपल्यालाही समाधान वाटेल। तसं झालं तर समाज म्हणून, राज्य म्हणून आणि देश म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे एक माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू शकतो, अधिक प्रगल्भ होऊ शकतो। आज वन विभागाकडे शिवाई देवराई आणि वन उद्यानाचं पण उद्घाटन झालंय। शिवनेरीवरच्या
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून घेण्यात येत आहे. त्यावेळेची काय म्हणजे शिवाजी महाराजांचं दूरदृष्टी, त्यांचं विजन, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, पाणी, सगळं हे कसं काय म्हणजे सर्वसामान्य माणूस करू शकत नाही. आणि हे दैवी शक्ती असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला त्याचमुळे अभिमान. आणि म्हणून किल्ले संवर्धनासाठी देवराई आदर्श ठरेल असा देखील मला विश्वास वाटतो. या निमित्ताने सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जैन इरिगेशन आणि वन विभाग या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजे. पर्यटन विभागाने देखील हिंदवी स्वराज्य महोत्सवाचं सुंदर आयोजन केलंय, त्यासाठी देखील त्यांचं अभिनंदन. मध्यंतरी आपल्या देशाचे यशस्वी आणि लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी सिंधुदुर्ग येथे नौदलाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेव्हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं आणि